मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं 3 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज येत आहे आणि आंतरवली सराटीच्या वेशीवर गेल्या 16 दिवसापासून साखळी उपोषण ओबीसी समाजाचं सुरू आहे। आपण बघू शकत असाल की या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावरती एकत्रित आलेले आहेत। अर्थात आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जे शिष्टमंडळ येते त्यांचं आमच्याकडे किती लक्ष आहे हे आम्हाला बघायचं आहे, अशी देखील भावना इथली सगळी मंडळी बोलून दाखवत आहे। सरकारचं ओबीसीकडे दुर्लक्ष होतंय, आता ह्या भूमिकेवर तुमचं एकमत झालंय काय? 100% सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष होतं। कारण जरांगे पाटील जिथे उपोषणावर बसले त्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर आम्ही ओबीसी बांधव 17 दिवसापासून बसलोय। आमच्याकडे कुठलाही शासनाचा प्रतिनिधी नाही आणि कुठलाही राज्यकर्ता आला नाही। मग आम्हाला या सरकारला आम्हाला एवढं सांगायचं आहे की मतदान करताना आम्ही तर कुठं जातीवाद केला नाही ना, मग सरकार म्हणून आमच्यासोबत नेमका जातीवाद होतोय का? आमची मुख्यमंत्र्याकडे मागणी की जसं शिष्टमंडळ तिकडे येतं तर शिष्टमंडळ आमच्याकडे सुद्धा यायला पाहिजे। आणि आज तुमच्या मार्फत आम्हाला आता जी बातमी कळली की शिष्टमंडळ अंतरवली येणार, जर शिष्टमंडळाने आम्हाला जाताना किंवा येताना भेट जर नाही दिली तर उद्या त्याचा निषेध आम्ही नोंदवणारच। कारण आमच्या मागण्या आहेत ना, आमच्या तर प्रमुख मागण्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लावू नये। आणि एकीकडं परत शिंदे सरकार म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही, बॅकडोअरने तर सर्टिफिकेट देणं चालू आहे। मग आम्हाला नेमकं सरकारला मुख्यमंत्र्याला हे सांगणं आहे किंवा जरांगे पाटला म्हणला तुमच्या म्हणला ते 2 शब्दाचं जो काही काय हट्ट आहे किंवा जो काही जरांगे पाटला तुम्ही दिलेला आहे ते 2 शब्द जनतेसमोर येऊन द्या ना। नेमकं त्यात गुपित काय गुपित आहे, एकतर ओबीसीला कळून द्या आणि मराठा समाजाला कळून द्या। त्या दोघांमधलं काय नेमकं संभाषण झालंय काय? जोपर्यंत हे संभाषण करणार नाही तोपर्यंत आम्हाला तर वाटतंय की 100% ओबीसीला धक्का लागणार आहे। 50 लाख नोंदी सापडल्याचा एक दावा केला जातोय। नक्कीच त्यांनी जसं सरसगट नोंदी देण्याचं काम सुरू केलंय। आम्हाला ओबीसींना फसवण्याचं मुख्यमंत्री सातत्यपूर्ण करतात। दररोज बोलताना सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, परंतु 50 लाख जर नोंदी मिळत असतील तर ओबीसीमध्ये आरक्षण राहिल्यातच जमा नाही। कुठंतरी पूर्वीच्या काळात एखाद्या गावात एखादं कुणबी प्रमाणपत्र असणारा माणूस सरपंच पदावर बसायचा, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत आम्हाला याचे फटके बसलेले आहेत। आणि आजच्या घडीला जर 50 लाख जर सर्टिफिकेट वाटण्यात आले असतील तर येणाऱ्या काळात ओबीसीचं आरक्षण धोक्यात नाही, 100% धोक्याच्या बाहेर गेलं म्हणजे राहिलंच नाही। त्यामुळं आम्ही नक्कीच या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जाणीवपूर्वक आमच्या ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करतो। कारण हे मुळात जरांगे यांना रसद पुरवण्याचं काम माझ्या मते एकनाथ शिंदेच करतात। कारण जरांगेंच्या कुठल्याही उपोषणाला जरांगे बसले की लगेच पूर्ण मंत्रिमंडळ लोटांगण घेण्याचं काम करतं। आणि गेल्या 17 दिवसापासून आमच्या इथं ओबीसी समाज बांधव इथं साखळी उपोषणाला बसलेत। एकही मंत्री तर नाहीच, परंतु प्रशासनातील अधिकारी सुद्धा आमच्या भेटीला आजपर्यंत आलेला नाही। याच्यातून आम्हाला नक्कीच या मुख्यमंत्र्याचा जातीवाद लक्षात आलेला आहे आणि सर्व ओबीसी समाजाला जातीवादी मुख्यमंत्री असल्याचं निष्पन्न झालंय। बरं, आज हे शिष्टमंडळानं तुमच्याकडे यावं आणि अर्थात तुमची चर्चा होईल असं वाटतंय तुम्हाला? आता याच ठिकाणाहून ती गाड्यांचा ताफा जाणार आहे? आम्हाला अपेक्षा आहे जाताना जरी आमच्याकडनं आलेत पण परत येताना तरी ह्या शिष्टमंडळाने आमची भेट घेतली पाहिजे। नाही जर घेतली तर आम्ही नक्कीच त्याचा उद्या परवा आमच्या पद्धतीने त्याचा तीव्र निषेध आम्ही नोंदवणारच आहोत। कारण जर आमच्यापासून अर्ध्या किलोमीटरवर जर शिष्टमंडळ त्या जरांगेंना भेटायला येत असेल आणि इथं 17 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे, ह्या उपोषणाला भेटत नसेल तर ती एकदम निंदनीय आणि निषेध करणारीच बाब राहणार आहे। ओबीसी मध्ये आता भावना झाली की हे मागच्या दाराने हे आता प्रवेश करणार आहेत मराठा समाज सगळे? 100%। याच्यात काय राहिले? मागच्या दाराने म्हणजे आता 50 लाख जर त्याला सर्टिफिकेट मिळत असले, 10%मधून ते जर 50%वर जात असले तर त्याच्यात तसे कोणते हे राहिले? आता ते राहिलेच काय? ओबीसीला ते ठेवणार काय आहेत? असं 50 आणि 60 लाख जर त्याला प्रमाणपत्र मिळले तर ओबीसी करता काय राहणार आहे? हां, कुठलंच यांनी हे केलं नाही। 100% जातीवाद काम चाललंय शिंदे साहेबाचं। आता मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्याही ओबीसी समाजाला धक्का लावणार नाहीत, स्वतंत्र आरक्षण देऊ। अर्थात अधिवेशन देखील त्यांनी फेब्रुवारीमध्ये निश्चित केलेलं आहे। नाही, ओबीसीची दिशाभूल करण्यासाठी हे फेब्रुवारीमध्ये आरक्षण त्यांनी अधिवेशन ठेवण्याचं काम केलंय। तोपर्यंत सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून जातील। फक्त ओबीसीनं कुठेतरी अंधारात ठेवायचं आणि दाराच्या आडून सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं रात्रंदिवस काम सुरू आहे। आणि मी पूर्वीपासूनच तुम्हाला सांगत आलो, एकनाथ शिंदे हे अत्यंत जातीवादी मुख्यमंत्री आहेत आणि हे निष्क्रिय ठरलेले मुख्यमंत्री। यांना आंदोलन हाताळता आलं नाही आणि कुठेतरी जरांगे यांचा अतिलाड करण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे। त्यामुळं नक्कीच हा येणाऱ्या काळात 60-64% असलेला ओबीसी समाज तीव्र नाराज होणार आहे आणि येणाऱ्या काळात याचा फटका या राज्य सरकारला ओबीसी समाज देईल। तुमची गावाची आंदोलनाची दिशा पुढची काय असणार आहे?
मोरची काय आता जर नाही शासनाने जर दखल घेतली किंवा नाहीच आमच्याकडे कोण्या डोकून पाहिलं तर शेवटी आमर उपोषण आणि त्याच्यानंतर तर आमचं मग जे काय असन ते आम्ही करणारच आहे. ओबीसी समाज आज चौताळलेला आहे, तर ओबीसी समाजाला यांनी जवळ नाही धरलं आणि एकच समाज जर धरून चालले तर येणाऱ्या काळात त्याला दिसून येईल 2024ला की ओबीसी समाज बी किती जागृत आहे आणि ज्याला ज्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय ओबीसी समाज राहणार नाही. इथून मोर झेंडा आमचाच आणि दांडा आमचाच राहणार आहे. या सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. एकूणच ओबीसी बांधवांची हीच भावना आहे की कुठेतरी सरकार पक्षपातीपणा करते आणि मराठा समाजाच्या बांधवांशी किंवा त्यांच्याशी जास्त चर्चा करून आम्हाला वेळ देत नाही किंवा आमच्याशी चर्चा करत नाही आहे. कॅमेरामन धनंजय दारुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.